हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण S1चा जो काय आहे थर्ड चॅप्टर बघितला. त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार काय असतो ते सगळं आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं. या ठिकाणी आपण चौथा घटक बघणार आहोत. आपण काय बघतो आहोत? समरी बघतो आहोत. शॉर्टकट 5 मिनिटांमध्ये तुम्ही कशा प्रकारे चॅप्टर लक्षात ठेवू शकतात ते बघतो आहोत. ठीक आहे. सामाजिक विकास आणि सामाजिकीकरणाचे संदर्भ काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात पहिला पॉईंट आहे सामाजिक विकास, सामाजिकीकरण, संमत व सिद्धांत. तर समाज म्हणजे काय? तर सामाजिक संबंधांचे जे जाळे असतात त्याला आपण काय म्हणतो? समाज म्हणतो. 1 मार्क्स मिळू शकतो अशी एवढी डेफिनेशन लिहिली तरीही. ठीक आहे. नंतर राईट यांनी म्हटलेलं आहे केवळ व्यक्तीचा समूह म्हणजे समाज नव्हे, तर समूहातील व्यक्तीमध्ये जे काही परस्पर संबंध असतात त्यांची जी काही विशिष्ट पद्धती असते त्याला म्हणायचं आहे समाज. म्हणजे काय की फक्त समूह नाही, व्यक्ती व्यक्ती असेल त्यांचे समाज नव्हे, तर त्यांच्यामधलं जे काय रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणू शकतो? समाज म्हणतो. तर सामाजिक विकास काय आहे? सर्व प्रकारची सामाजिक वैशिष्ट्ये, कौशल्य आत्मसात करून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक भूमिका यशस्वीरित्या पार पाडण्याची जी काही प्राप्त करण्याचे स्किल म्हणजे काय असतं? सामाजिक विकास. म्हणजे काय का आपण जर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर मग फक्त आपण तेवढंच करायचं का? नाही. तर जे काही वैशिष्ट्य आहे, कौशल्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल असतात ते स्वतःमध्ये काय करणं? यशस्वीरित्या पार पाडणं, स्वतःमध्ये रुजवून घेणं आणि त्यानुसार जगणं म्हणजे काय? तर सामाजिक विकास असं म्हटलं आहे. तर सामाजिक विकासामध्ये काय काय येतं बघा. सुजाण आणि कार्यक्षम नागरिक असायला हवं आपण. एक समाजविमुक्त आपल्या अंगी असायला हवी. सामाजिक ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याची जाणीव आपल्याला असायला हवी. सामाजिक मूल्यांची जाणीव असायला हवी. सामाजिक जे काही प्रगती आहे त्याच्यासाठी आपण योगदान सुद्धा केलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्याचं काय असणार आहे? सामाजिक विकासाच्या भूमिका असणार आहे. त्यानंतर आहे सामाजिकरणाचा संबोध. तर सामाजिक वातावरणाशी जुळवून घेऊन समाजाची सहकार्य करणारी जी काही सदस्य म्हणून एखादी व्यक्ती ओळखली जाते ती जी काही प्रक्रिया असते त्याला म्हणायचं आहे सामाजिक कार्य. जेव्हा आपण समाजाशी सहकार्य करू सदस्य म्हणून किंवा म्हणजे समाजाला आपण जेव्हा हेल्प करू तेव्हाच आपण एक समाजाचा सदस्य म्हणून, एक व्यक्ती म्हणून ओळखलं जातो. आणि ती जे काय प्रक्रिया असते त्याला म्हणायचं आहे सामाजिकीकरण. त्याच्यामध्ये काय काय येतात? ज्ञान, कौशल्य, कल, समाजातील या काही सक्षम घटक बनवण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये कल आणि स्वभाव आत्मसात करून सामाजिकीकरण करणं हे ॲर्विल जिब्रिन यांनी म्हटलेलं आहे. नुसार 4 स्टेप पडतात. ह्या बऱ्याच वेळेला 2 किंवा 3 मार्क्सला पेपरमध्ये विचारले जातात. संवेदकारक, पूर्वक्रियात्मक, वास्तवक्रिया आणि औपचारिक. त्याच्यामध्ये काय काय होतं? नुसार संवेदीकारक जी काही स्टेज असते त्याच्यामध्ये भाषा विकास होतो आणि वस्तुबोध होतो. विद्यार्थ्याला किंवा लहान बाळकाला कळायला लागतं की ही वस्तू ही आहे, हा पेन आहे, हे पुस्तक आहे, एटसेट्रा. पूर्वक्रियात्मक कालामध्ये काय होतं? प्राथमिक संकल्पना त्याच्या बनवू लागतात की पुस्तकात काय असतं, काहीतरी नॉलेज असतं किंवा ज्यातून आपण 1-2 शिकू शकतो. पेनाने लिहिलं जातं. ह्या काय आहे? प्रायमरी ज्या काही संकल्पना असतात त्या बनवू लागतात. वास्तव क्रिया काय? आकारमान किंवा गणितीय संकल्पना. मग तो लिहू शकतो किंवा मग गणितीय संकल्पना मांडू शकतो. पुस्तक वाचवून बघू शकतो. वास्तव क्रिया म्हणजे तो काय करतोय? वास्तविक क्रिया करून घेतोय. औपचारिक क्रियामध्ये काय होतं? विशिष्टाकडून सामान्याकडे तो जात असतो. वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र या ठिकाणी तो काय करतो? यूज करतो. ठीक आहे. सामाजिकीकरणाचे सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये 10 घटक आय थिंक दिलेले आहे. इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्ससाठी बऱ्यापैकी विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे सहानुभूतीपूर्व व्यवहार असणं, सहकार्य, सामाजिक निर्देशन, आत्मीयता, अनुकरणशीलता, कौटुंबिक प्रभाव, पालनपोषण करणं, शिस्त, आदर्शांचे प्रेरणा किंवा आदर्शापासून प्रेरणा, मानवी कल्याण. हे काय आहे? 10 घटक सामाजिकीकरणाचा जो काही सिद्धांत आहे त्यामध्ये दिलेले आहे. विचारले जाता बऱ्याच वेळेस. क्वेश्चन पेपर चेक करू शकता. CH कुले प्रतिबिंबित स्व अर्थ अथवा दर्पणात्मक. नेक्स्ट पॉइंट आहे. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो आणि मी मोठ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. थिअरी काय आहे? तर इतर लोकांच्या ज्या काही स्वतःच्या संदर्भात होणाऱ्या वर्तनांच्या प्रतिक्रिया असतात. तुम्ही आरशात कसे दिसतात? स्वतःचे जे काही प्रतिबिंब आपण बघतो, स्वतःबद्दलची कल्पना जी बनवतो त्याला म्हणायचं आहे प्रतिबिंबित स्व किंवा दर्पणात्मक. आपल्याला माहित आहे का रियालिटीमध्ये की आपण कसं दिसतो? जेव्हा आपण मिररमध्ये बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण असे दिसतो. ठीक आहे. मीडची जी काही कल्पना आहे त्याच्यानुसार स्वला सामान्यीभूत किंवा सामान्यीकृत इतर अशी संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. मग मीडच्या ज्या काही स्वच्या 3 पायऱ्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहे? अनुकरणात्मक वर्तनाची अवस्था ज्याला आपण स्टेज ऑफ फॉर्मेटिव्ह ऍक्ट म्हणतो. क्रीडा अवस्था, प्ले स्टेज आणि गेम अवस्था बऱ्यापैकी सेम आहे पियाजेच्या सारखा. ठीक आहे. त्यांनी ह्या क्रिया मांडलेल्या आहे समाजाच्या किंवा सामाजिक विकासाच्या.
मग त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट सामाजिकरणातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भिन्नता. हे 3 पॉईंट विचारले जातात 3-3 मार्क्ससाठी. तर सामाजिक भिन्नता काय असते, आर्थिक काय आहे, सांस्कृतिक काय आहे, हे सगळं आपण टोटल डिस्कस केलं आहे. फक्त पॉईंट रिमेंबर करण्यासाठी ह्या जे काही समोरचे व्हिडिओ आहेत ते चालू आहे. नेक्स्ट आहे कुटुंब व बालक संबंध जे असतात त्यांच्या पालनपोषणाच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ती. ठीक आहे. मग कुटुंब म्हणजे काय, नुसार काय तर प्रजोत्पादन किंवा प्रजासंगोपन करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा आटोपशीर परंतु टिकाऊ समूहाला काय म्हटलं जातं, कुटुंब असं म्हटलं जातं. ठीक आहे. जो काय आटोपशीर, काहींची फॅमिली 2 यांची असते, काहींची 3 असते, काहींची 4 असते किंवा काहींची मोठी फॅमिली असते, जी काय आहे आटोपशीर परंतु टिकाऊ समूह है ना, जास्त काळ टिकवून राहतो त्या समूहाला काय म्हणतो आपण, कुटुंब असं म्हणतो. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे काय की विद्यार्थ्यांना किंवा लहान बालकांना शिस्त कुठून लागते, घरापासूनच लागते. नंतर आहे बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहे, संगोपन आणि सुरक्षा. मूलभूत गरजा काय काय आहे, शिक्षण, खाणं पिणं ह्या सगळ्या आहे मूलभूत गरजा. त्यानंतर आहे नैतिक शिक्षण आणि मूल्य संस्कार विद्यार्थ्यांना लागले पाहिजे. नागरिकत्वाचे संस्कार असायला हवे. व्यवसाय निवडायचे हा स्वातंत्र्य सुद्धा विद्यार्थ्यांना आहे. नंतर आहे बालपणीचे पालन पोषण. ह्या सगळ्या काय आहे, पालन पोषणाच्या पद्धती आहे, यातल्या बऱ्याच साऱ्या विचारल्या जातात. नंतर आहे त्याच्यासाठी विविध योजना ज्या आहे सरकारने तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे स्तनदा योजना किंवा हिरकणी योजना, कांगारू योजना आहे. बालपणासंबंधीचे विचार नंतरचा पॉईंट आहे काल आणि आज. हा सुद्धा बऱ्याच वेळेला मोठ्या क्वेश्चनमध्ये विचारला जातो की कालचं बालपण कसं होतं, शिक्षण पद्धती कशा होत्या आणि आजचं बालपण कसं आहे हे त्या ठिकाणी लिहायचं असतं. अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करून द्यायचं आहे. ही काय आहे एक बस फॉर्मॅलिटी आहे. केलं तर ठीक, नाही केलं तरीही ठीक, परंतु तुम्हाला नॉलेज भेटावं हे यातून जास्त इम्पॉर्टंट होतं. तर अशा प्रकारे शॉर्टकट समरी तुम्ही 5 ते 10 मिनिटात लक्षात कशी ठेवू शकता हे या ठिकाणी आपण डिस्कस केलं. नेक्स्टमध्ये आपण बघूया घटक 5वा. तोपर्यंत भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.